नमस्कार मंडळी. सकाळमध्ये चहा कोणाकोणाला लागतो तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर आज मी तुमच्यासोबत चहाचा व्हिडिओ शेअर करत आहे, तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी एक पातेलं घेतलेलं, इथे आता मी 1.5 कप पाणी घालून घेते चहासाठी आणि आता गॅस चालू करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी छान होतो हा चहा. एकदा तुम्ही करून पहा असा. आता इथे मी 1 कप पाणी घालून घेतलेले, अजून मला अर्धा कप पाणी यात मी घालून घेते. तर आता आपण इथे मी गवती चहा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो पण आता आपण चहामध्ये घालून घेणार आहोत. गवती चहाचा चहा अगदी भन्नाट लागतो, एकदा करून पहा तुम्ही. आता इथे मी गवती चहा थोडं आपल्याला आधीच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तो उकळतो छान. आपल्याला आता इथे मी 3 चमचे साखर घालून घेते आणि मला अजून कमी वाटली म्हणून मी 1 चमचा ॲड केला. अशी मी 4 चमचे साखर घालून घेतली आणि 3 चमचे चहा पावडर घालून घेतलेली. तर पाहू शकता तुम्ही, अगदी छान होतो हा चहा. एकदा करून पहा तुम्ही आणि तुम्हाला कोणाकोणाला चहा आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे आपला चहा 3-4 मिनटात छान उकळलेला. इथे मी गरम दूध टाकून घेते. मैत्रिणींनो, चहात कधीही गरम दूध टाका, म्हणजे त्याच्याने ना चहाची चव खूप छान येते. तर आता इथे आपण गरम दूध टाकून घेतलेले आणि आता मी हा 2 ते 5 मिनटं उकळू देणार आहे. आणि छान उकळल्यावर मग आपल्याला इथे थोडंसं अद्रक किसून घ्यायचे. अद्रक नेहमी शेवटीच घालावं, कारण अद्रकची टेस्ट खूप छान येते चहामध्ये. एकदा तुम्ही करून पहा असं माझ्या पद्धतीने आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता हा पण मी अजून 2 मिनटं उकळू देणार आहे. आता पाहू शकता आपल्या चहाला छान उकळी आलेली आहे. तर आता हा आपण व्यवस्थित कपमध्ये गाळून घेणार आहोत. खूप छान होतो असा चहा. एकदा करून पहा, पिऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी चहा गाळून घेते. अगदी कमी वेळेत होतो हा आणि चवीला पण तसंच येतो भन्नाट. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम राहू.